जय खानदेश. जय खानदेश, जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंद. हे दादा आणि ते प्रशांत पाटील आहेत. CRPF मध्ये ड्रायव्हर पदावर आहेत. ते बाजूला आपले सुदामभाऊ आहेत. यांनी या दादांनी प्रशांत दादांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. सुदामभाऊच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ड्रायव्हिंग लायसन काढून ठेवलं होतं आणि अचानक मध्ये जागा निघाल्या CRPFच्या. तर दादांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर ते पुलवामामध्ये आता कार्यरत आहेत. खूप प्रामाणिक, खूप कष्टाळू आणि मेहनती आहेत आणि देशाची सेवा करत आहेत. हो. आणि आमचा विद्यार्थी आज भारतीय सैन्यामध्ये अर्धसैनिक बल CRPF सगळ्यामध्ये खतरनाक बटालियन मध्ये पुलवामा या ठिकाणी चालक या पदावर देश सेवा करत आहे. आणि माझ्या शिष्यावर मला अभिमान आहे आणि ते नेहमी मोठ्या प्रमोशनवर जावं हीच माझी इच्छा आहे. 2 मिनिटं त्यांच्याशी बोला. बोला. हे माझे गुरु आहेत. यांनीच मला गाडीबद्दल शिक्षण म्हणजे महत्त्व पटवून दिलं. यांच्याकडे मी यांनी मला गाडी शिकवली आणि यांनीच मला मार्गदर्शन केलं की पुढे चालून तू या गाडीचा शिकलेला म्हणजे कसं उपयोग करू शकतो बा. मग यांनी मला सांगितलं की CRPF मध्ये ड्रायव्हर या पदाच्या जागा निघाल्या आहेत. मग यांनीच मला म्हणजे परिपूर्ण मार्गदर्शन केलं आणि मग फॉर्म भरवला. फॉर्म भरल्यानंतर मग एक टेस्ट मी पास होत गेलो. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट आली. ड्रायव्हिंग टेस्टमध्ये यांनी मला परत अजून मार्गदर्शन केलं आणि यांनी स्वतः माझ्या म्हणजे त्यांच्या हातून माझ्या पूर्ण ड्रायव्हिंग टेस्टची सगळी स्किल वगैरे टेस्ट वगैरे सगळं करून घेतलं. आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो ट्रेड टेस्ट द्यायला. त्या ठिकाणी मग मी पास झालो त्यांच्या मार्गदर्शनावर. तसंच मी तिथं ते केलेलं प्रत्यक्ष ग्राउंडमध्ये केलं आणि मग मी पास झालो. त्याच्यानंतर मग काही काळांतराने निकाल लागला आणि त्या निकालात माझं नाव समाविष्ट झालं त्या यादीमध्ये. आणि मग सुदाम भाऊंना खूप आनंद झाला की त्यांना खूप म्हणजे एकदम अभिमान वाटला. आज भारतीय सैन्य दलामध्ये चालक झाले. मी शिकवलेला आज कॅन्डिडेट आज सैन्यात चालक या पदावर कार्यरत आहे. आणि आता मी प्रेझेंट पुलवामा डिस्ट्रिक्टमध्ये सेंट्रल रिझर्व्ह पोलीस या चालक या पदावर कार्यरत आहे. आणि कायम देश सेवा करत राहणार. जय हिंद, जय भारत, जय खानदेश. जय खानदेश.